मागच्या भागामध्ये आपण पाहिलं AI एजंट म्हणजे नक्की काय. पण AI एजंटबद्दल एक प्रश्न येतो की प्रत्येक कामासाठी आपण AI एजंट वापरायचा का? तो कधी वापरायचा? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे AI शब्दकोश या मालिकेमध्ये. या मालिकेमध्ये आपण AI मधील इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. आजचा टॉपिक आहे व्हेन टू यूज AI एजंट्स, म्हणजेच AI एजंट कधी वापरायचा. प्रत्येक टास्कसाठी AI एजंटची गरज नसते. AI एजंट तेव्हा युजफुल ठरतो जेव्हा तुमच्या टास्कमध्ये काही स्पेसिफिक चॅलेंजेस असतात. चला पाहूया ते काय आहेत. पहिले म्हणजे मल्टी स्टेप. जर एखादं काम कंप्लीट करण्यासाठी अनेक स्टेप्स लागत असतील, उदाहरणार्थ ट्रॅव्हल प्लॅन तयार करणे. आता ट्रॅव्हल प्लॅन तयार करायचा असेल तर पहिले तर डेस्टिनेशन शोधावं लागेल, नंतर हॉटेल्स कम्पेअर करावे लागतील, इटिनरी बनवावी लागेल. मल्टिपल स्टेप्स आहेत, बरोबर ना? अशा वर्कफ्लोसाठी AI एजंट अगदी उपयोगाचा ठरतो. दुसरा म्हणजे कॉम्प्लेक्स डिसिजन. जेव्हा टास्कमध्ये फक्त इन्फॉर्मेशन लागत नाही तर त्यावर काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो. उदाहरणार्थ कस्टमर सपोर्टमध्ये युजरचा प्रॉब्लेम समजून योग्य सोल्युशन देऊन AI एजंट कॉन्टेक्स्ट ॲनालाइज करून पुढची स्टेप देखील ठरवू शकतो. इथे AI एजंट कामाला येईल. तिसरं म्हणजे अनस्ट्रक्चर्ड डेटा. जेव्हा डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो, डेटा डॉक्युमेंट्समध्ये असतो, ईमेल्समध्ये असतो, रिपोर्ट्समध्ये असतो, AI एजंट हा डेटा समजून युजफुल इन्फॉर्मेशन काढू शकतो. चौथा उपयोग होतो टूल्स किंवा API ॲक्शन. जर AIला फक्त आन्सर नाही तर काहीतरी त्यावर ॲक्शन घ्यायची असेल तर AI एजंट उपयोगाचा ठरतो. उदाहरण द्यायचं झालं तर डेटाबेसमधून डेटा घेणं, सिस्टीममध्ये अपडेट करणं, तर AI एजंट खरंच उपयोगी ठरेल. आणि शेवटी ह्युमन रिव्ह्यू किंवा एस्केलेशन. काही टास्कमध्ये AI स्वतः काम करू शकतो, पण क्रिटिकल डिसिजनसाठी ह्युमन अप्रुव्हल लागतो. AI एजंट अशा केसेसमध्ये ह्युमनला सपोर्ट करू शकतो. थोडक्यात सिम्पल क्वेश्चन आन्सर जर असतील तर चॅटबॉट इज बेटर फिट, म्हणजे तो वापरता येईल. पण जर मल्टी स्टेप वर्कफ्लो असतील, कॉम्प्लेक्स डिसिजन्स असतील, रिअल टाईम डेटा वापरायचा असेल आणि ॲक्शन परफॉर्म करायचे असतील तर AI एजंट इज अ बेटर चॉईस. AI एजंट आणखी खोलात समजून घ्यायचा असेल तर माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर फुल व्हिडिओ आलेला आहे. AI कॉन्सेप्ट अगदी सोप्या भाषेत शिकण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.